या घरात कोणीही एकही वस्तू जाग्यावर म्हणून ठेवत नाही. काही हवं असलं की शोधा. ही गोष्ट मला लागू पडत नाही. मी घर आवरत असते वेळ मिळाला की. मग ही पेन्सिल इथे कशी आली? ती पेन्सिल ना, ती पेन्सिल याच घरातल्या एका आजीबाईंनी फोन नंबर पत्ते लिहायला इथे आणून टाकली. म्हणजे माझ्यावरच खापर फोडा पुन्हा. मी ठेवते ती जाग्यावर. हे कुणाचं आहे? हे की नाही, हे राधेचं आहे. ठीक. तू काय शोधतेस हे जर का मला सांगितलंस आई तर मी शोधायला मदत करू पण ते असं इथे. अरे लबाडा, इथे बसलायस काय? सापडला. अगे रिमोट हवा होता मला. चल आता दरवाजे बंद. बंद म्हणजे बंद. आज कोणी कुठेही बाहेर जायचं नाहीये. पण का? आज आपण सगळेजण घरात थांबणार आहोत. आज आपली गर्ल्स मूवी नाईट आहे. आपण या पारिजात बंगल्यामध्येच इथेच थांबणार आहोत सगळेजण. थिएटरचा माहोल घरात. तू, मी, राधा आणि चित्रा. अगं पण चित्रा आहे कुठे पुण्यात? ती गेली हिंडायला गावोगावी स्त्री चळवळ वगैरे घेऊन. वाटलंच मला. तरीच माझे फोनही घेत नाही आणि माझ्या मेसेजचं उत्तर पण देत नाहीये. आणि मी पण जाणार आहे बाहेर. मला काम आहे. नाही नाही, या गडाचे दरवाजे आता सूर्योदयाबरोबरच उघडतील. कुणी कुठे जायचं नाहीये बाहेर. कुणी बाहेर जायचं नाहीये हे ठीक आहे, पण आज सुद्धा यायचं नाहीये का? बहुतेक आपली राधाचे बाहेर. तिला घेऊया का? हो हो हो. हॅलो हॅलो ब्युटिफुल, हाऊ आर यू? अरे अरे या घरातल्या बायकांना ना नुसती हिंडायची सवय लागलेली आहे. घरात पाय म्हणून ठरत नाही. म्हणजे मित्रमैत्रिणी, काम, मी सगळं समजू शकते. पण कुटुंबासाठी काहीतरी तरी वेळ द्यायची पद्धत आहे की नाही? हे कोण बोलतोय बघा. सगळ्यात जास्त कोण उंडारत असतं हे आम्हाला व्यवस्थित माहिती. माहिती. हा काय सोन लागलाय आता? हे राधा, तुझा फोन दे. एक मिनिट, काय चाललंय नक्की? आज ना आपली मूवी नाईट आहे. आपण तिघीच जणी घरात बसून मस्त सिनेमा पाहणार आहोत. अरे बेस्ट. तेव्हा त्याच्यात डिस्टर्बन्स नको की नाही. आणि हे कंपल्सरी आहे बरं का. हा, त्याच्यामुळे वादविवाद घालायचेच नाही. फोन दे. अरे यार अजी, थोडं जास्त होतंय बरं का. म्हणजे मी आणि हितेन सतत बोलत असतो ना एकमेकांशी, सवयच आहे तशी. मग तू फोनच काढून घेतला तर कशी बोलणार मी? अरे यार, मित्र काय तुला एकटीला आहे का? अनुने पण दिलाय तिचा फोन मला. तिला पण येत असतातच की मेसेजेस मधून. दे फोन दे. आणि बघ आता हे इकडची सगळी मी तयारी करते. तोपर्यंत तू आपल्यासाठी छान सरबत करून आण. हा चला सरबत कर. हा हा सौरभ बोल. इकडे राडा झाला. अरे राडा काय झालं तू सांग फक्त. आपण मॅटर 1 मिनिटात सॉल्व्ह करून टाकू. ऐक ना, मिस अनामिकांना बोलवायचंय. कुठे? वाड्यात? हा. कोणाला? जलवाला? बोलू ना मग. नाही मी नाही, तू घेऊन ये. मी दिवे लागणीनंतर जर मी बाहेर पडलो ना, आणि ते पण जलवाच्या घरी जायला, तर वेलची आणि आल्याबरोबर चंदू फ्लेवर नावाचं अमृत मला माझ्या मेनू मध्ये ऍड करावं लागेल. ऐक ना चंद्या प्लीज. अरे मी प्लीज, तू एकदा प्लीज, मी 10 वेळा प्लीज. जलवा नाही. बाय.
देतं का घर? एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडता आहे. कोणी घर देतं का रे? राधे रिमोट दे. कशाला? एक मिनिट. तू इथे ये आई, ये कम्फर्टेबली बसशील. ये काय ग इकडून इकडे? कर. झालं का? वल्ली वल्ले ए वल्ले, काय आहे? अगं लवकर खायला दे ग. ते यायच्या तुम्ही खाऊन घेतो पटकन, कुणाला कळणार सुद्धा नाही. मी आहे इकडे. आल्या. मला येतात वास. तुम्ही इथे काय शिजवलं की तुमच्याकडे न बघता सुद्धा तुमचं इथे काय चाललंय ते माझ्या डोळ्यांना आपोआप दिसत. मावशीबाई तुम्हाला सांगतो हे. तुम्ही थांबा. थांबा. आवडली इकडे. आवडली ये ना. काय हात पुढे कर. कशाला? कर ना हात पुढे. अय्या अप्पा. मला तुझी दृष्ट काढायची ना. माझी दृष्ट काढायची? हा बरं ना. हो मी ठणठणीत आहे. अगं तुझ्यामुळे सौरव लग्न करून येतोय ना आज. म्हणजे तो लग्न करत नव्हता ना, म्हणून तू मला अगदी हट्टाला अशी पेटली होतीस. म्हणालीस जाऊबाई आणा, जाऊबाई आणा. म्हणून आज ते दोघं जण लग्न करून येत आहेत बघ. आले वाटत. वल्ले आली मामाई आली. मामाईचं स्वागत करा. वल्ले काय? अगं इंद्रायणी 55 रुपये किलो झालाय. असा वाया घालवू नकोस ग. तुमची मुलगी आहे ना मी. हो हो. कोरकिडे झाले त्याच्या. म्हणजे रोज तू याचाच भात करून खायला घालत नाहीस ना मला. अगं ए ए काकू, ओ काकू, या या इथे या. अरे काय करताय? काम थोडं सगळी इथे या सगळ्या. अहो काम काय करताय? गंमत घडणारे पटवर्धनांच्या घरात. गुड न्यूज आहे, गुड न्यूज. आवडले. अगं काय तमाशा करतेस? केलास तर पुरे नाही झालं का? उगाच काहीतरी नवीन शोधून काढू नकोस. नवीन कुठलं? जुनच आहे सगळं. आम्हाला नव्याने कळलंय अचानक. अगं वल्ली झाले तरी काय? कशाला एवढ्या जोराने हाका मारतेस ग? तुझ्या आवाजाने अटॅक यायचा. अटॅक कसला? आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. तिची बडबडच जास्त. झालंय काय ते तरी सांग. आत कुठे? आमच्या मोठ्या जाऊबाई येणार आहेत घरात. काय मावशी बरोबर ना? हो. अरे हो, तीच का ती? काल सौरभचा वाढदिवस केला तिने ती? रस्त्यावर साजरा केला वाढदिवस भाऊजींचा. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी? बघा मावशी
सगळ्यांनी बघितलं. तुम्ही थांबलात काय? जा जा लवकर आवरा आणि पटकन या, मज्जा येणार आहे. जा जा. आवडले, बस कर आता. उगाच एवढा उत्साह दाखवू नकोस. येतच असतील ते, येतीलच आता. येऊ दे की. आणि आता बास कर नाही, आता तर खरी सुरुवात झाली आहे. तुमची लाडकी सून येणार आहे ना घरी, तयारी तर करायला हवी. बाई गडबडीत काही सुटायला नको, नाहीतर नंतर तुम्हीच बोलून दाखवाल. नाही नाही, आता मी काही बोलणार नाही. ती येणार आहे ना, तीच बोलून दाखवेल तुला. अप्पा काय बघताय तुम्ही? जा लवकर तयारी करा, लवकर बाहेर या. ए अजिंक्य, आईला पाठव लवकर. अहो आई तर गावाला गेलीये. चल रे. एक मिनिट. एक काम करशील? आता नाही हो, दमलोय आता. अरे आवडीचं काम आहे, ऐकून तरी घे. हा? ते माप दिसतंय का तिथे? हा. ते तुम्ही ओलांडलं की ढोल पडवायचा, कळलं? माप ओलांडलं म्हणजे? अरे ते बायकांनी काय लाथाडतात घरी येताना माप. ते तिने केलं की ढोल बडवायचा, कळलं? इथे थांबा, जाऊ नका कुठे. नाही. आलेच मी, थांब इकडे थांबा. दादा का बोल द्या जरा. चलो मी जाते मम्मा, गुड नाईट. दादा कपडे बदल आणि मग पडी टाक, कळलं? जरा ग्लास आण आणि फोन पण आण माझा, इथे ठेव. तू काही दूध पितेस आता? जरा जळजळ होतीये ग. वेफर बोलतायत ते, दुसरं काय? कधीतरी चालतं, एवढं काय. कोणाला फोन करतेस एवढ्या रात्री? हट्या ग, 15 मिस्ड कॉल्स आहेत. आता फोन लावतेय तर स्विच ऑफ. अगं झोपला असेल तो. वाजलेत किती पाहिलंयस का? तरी 15 कॉल म्हणजे जरा जास्तीच आहेत नाही का? हो ना ग. काय बरं बोलायचं असेल एवढं महत्वाचं? तेच तो एवढ्या रात्री. गुड नाईट नाही का? गुड नाईट नसेल म्हणायचं त्याला. फक्त गुड नाईट म्हणाल कोणी 15 कॉल करतं का? मी म्हणतीये तुला. हो Yes. झोपा आणि झोपू द्या. गुड नाईट. तुला झोप येणार आहे का? काय म्हणालीस? गुड नाईट. गुड नाईट. का फोन केला असेल? या छान नटून आला तो सगळ्या. अगं काय ग, कधी येणार आहेत तुझे भाऊजी? ते जरा उशीरच झाला नाही त्यांना यायला, पण येतच असतील. हो काकू, असं काय करताय? प्रेमी युगुल आहेत ते, असतील निवांत. अहो नवं कोरं लग्न झालं त्यांचं. नवं कोरं. काही म्हणालीस का ग वल्ली? नाही काहीच नाही. मी म्हणलं तुम्ही निवांत बसा, मी जरा बघून येते आले की नाही ते. हा बसा निवांत बसा. मावशी, बोला मावशी. हॅलो अनामिका, अगं तुम्ही येताय ना? कधी येताय?
आणि सौरभला सांग त्या रंबेने इथं अगदी उच्छाद मांडलाय बरं. कुठे यायचं? उच्छाद कोणी मांडलाय? अगं म्हणजे तू नाही का त्या आवलीला सांगितलंस की तुझं आणि सौरभचं लग्न झालंय, तर ती तेच धरून बसली आणि तिनं सौरभला घराबाहेर काढलं ना. आणि म्हणाली आधी जाऊबाईंना घेऊन या. आणि जाऊबाई म्हणजे तूच नाही का? अरे बापरे, काय सांगताय? अगं हो, काय सांगता म्हणजे काय? तुला सौरभ नाही मला सांगितलं नाही का? नाही, सौरभ आलाच नाही इथे. आला नाही? अगं मग गेला कुठे? तो तर केव्हाच घराबाहेर पडला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, होईल हो काहीतरी कॉन्टॅक्ट. मी बघते. हा बर. सच्चू, सच्चू, सच्चू सापडलं का सौरभ? कुठेच नाहीये दादा. नाहीये म्हणजे काय? का अख्खी सदाशिव पेठ पालती घातली मावशी. मग ह्याच्या दुकानात गेलो. त्याचा फोन आलेला संध्याकाळी मला, मग पण तो काही भेटला नाही मावशी मला. दिग्याच्या घरी नाहीये, नदी पात्रात नाहीये. आता ती सगळी नेहमीची ठिकाणं पाहिली ग. मावशी अगं, सौर्या रात्री अपरात्री इतरांच्या मदतीला धावून जाणार आहे. त्याचा फोन कधीच स्विच ऑफ तो ठेवत नाही. पण तो असं का वागेल ग? नाही रे, नाही. माझा सौरभ असं वेड्यासारखा वागणारा नाहीच आहे. तो कधी असं वागत नाही रे. मी तर ऑफिस मधल्या पण एक दोघांना फोन करून बघितले. मलाच माहिती नाही कुठे दादा. कुठे गेला असेल रे सौरभ? कशानं ना माझ्या लेकराला सुखरूप ठेव रे बाबा. चला, पूजेचं ताट आणलं मी. ओ काकू, तुम्ही सगळ्यात मोठे आहात ना, ओवाळचा मान तुमचा. वल्ले, हे वल्ले वल्ले, अगं पॅ पॅ आली, गाडी आली. आल्या आल्या, जाऊबाई आल्या माझ्या. अगं बाई, चला चला चला, तुम्ही सुद्धा या लवकर चौकात. आणि ते अगं चल लवकर. हा चला चला या. चल चल चल. अगं बाई, आल्या आल्या, जाऊबाई आल्या. जाऊबाई आलात तुम्ही? माहिती ना कधी वाजवायचं ते? हो माहितीये, तयार आहोत आम्ही. भाऊजी कुठेत? वल्ली, हे सगळं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे काय? तुमच्या स्वागताची तयारी चाललीये. गृहप्रवेश नाही का तुमचा आणि भाऊजींचा एकत्र? सगळी तयारी केली मी. जाऊबाई, उखाणा घेतल्याशिवाय मी तुम्हाला आज सोडणार नाहीये. उखाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. वल्ली, आज काय झालं? अरे अहो, काय झालं? वल्ली, काय? ऐक ना, मी ना हीच होती केक कापायला आलेली. हीच का सौरभची बायको? हो हो, हीच आहे आमच्या भाऊजींची बायको, माझी मोठी जाऊबाई. द्या आरतीचं ताट द्या. वल्ली, वल्ली, अगं मी तुझी चेष्टा केली ग. अहो चेष्टा? काही काय बोलताय तुम्ही जाऊबाई? मी यांची बायको याचं कोणी चेष्टेत म्हणतं का? काहीतरी संपलं यांचं. वल्ली, अगं मी खरंच तुझी मस्करी केली. बाई, गमतीशीर आहात तुम्ही जाऊबाई. जाऊबाई, मी इतकी तयारी केली आहे, इतक्या जणांना बोलवलंय, ढोल ताशा मागवलाय. गृहप्रवेश तर होणारच नाही?